भाऊसाहेब बांदोडकर हो जंगलाचो राजा शिवावरीच राजा मनीस असलो, दान दयेचो आनंद घेवपी व्हड मनीस असलो अशा उतरांनी मांद्रेकारांनी भाऊसाहेबाची थोरवी गायतना तांच्यो दुर्मिळ यादो जागयल्यो। मांद्र्या मदला माज वाठारात दिमाखात उबो आशिल्लो भाऊसाहेब बांदोडकराची पुण्यतिथी मनयल्ली। मांद्रेचो आमदार जीद आरोलकर, ॲडव्होकेट रमाकांत खलप, अरुण नायक आणि हेर मानेस्तांनी विद्यार्थ्यांक भाऊसाहेब बांदोडकराची व्हड विकाय गावपी काय किस्से सांगले। की भाऊने या गावामध्ये वीजच आणली, विजत नाही तर अज्ञानाचा अंधकार नष्ट करणारा ज्ञानाचा प्रकाश सुद्धा भाऊनेच आणला। कारण या गावामध्ये सर्व वाड्यावर शाळा सुरू करण्याचं कार्य भाऊने केलं। भाऊ इथले आमदार असताना लोकांना जायला साकव नव्हता, पण भाऊ स्वतः येऊन तिथं साकव निर्माण केले। हे रस्ते म्हणजे तांबड्या मातीचे रस्ते होते, ते सर्व रस्ते त्यांनी कॉन्क्रीटचे उभारले। त्या गावाबद्दल त्यांना प्रेम होतं। इथले ते आमदार झाले, पण ते दुसऱ्या वेळेला झाले। पहिल्यांदा ते मडकईमध्ये निवडून आले होते, ते निवडूनच आले नव्हते, ते उपनिवडणुकीमध्ये निवडून आले नंतर आणि ते मुख्यमंत्री बनले। मुख्यमंत्री बनले कारण त्यांच्या अंगात सिंहाचे गुण होते। की भाईनं जे लेखाला शीर्षक दिलं स्वयं मृगदेता। मृगदेता म्हणजे कोण? जो हरणांची शिकार करून राजासारखा राहणारा सिंह, जंगलाचा राजा सिंह। त्याला उंची नाही, तो उंच झाडावर वानरासारखा चढू शकत नाही किंवा पक्षासारखा उडू शकत नाही, चपळ चित्त्यासारखा धावू शकत नाही। मग त्याला जंगलाचा राजा का म्हणावं असा एक प्रश्न जंगलातील प्राण्यांना पडला होता। तेव्हा कोणी म्हटलं की तो राजा आहे हे त्याच्या वागणुकीतूनच दिसून येतं। राजा आहे याला लेबल लागावं लागत नाही, तो आपल्या वर्तणुकीतूनच दिसून येतो। भाऊंचं नाव दयानंद, पण वृत्ती ही दयेला आनंद देणारी अशी होती। जे आपल्याकडे आहे ते सर्वस्व त्यांनी दान दिलं। एका मागच्याला एका आजारी मुलाचा बाप लोकांकडे मदत मागत होता, पण कोणी त्याला मदत देत नव्हते। भाऊ खाली उतरले बसमधून आणि जे खिशात पैसे होते ते त्याला दिले आणि स्वतः चालत पणजीला आपल्या घरी गेले। म्हणजे त्यांच्याजवळ जे काय होते ते सुद्धा त्यांनी दान केलं। पण असा माणूस की जे स्वतःकडे नाही ते सुद्धा देण्याचे जे उपकार त्यांच्या ठायी भरले होते, अंतःकरणात भरले होते। हा मनाचा निर्मळ, वाचेचा रसाळ असा साधू होता। त्याला साधू होता म्हणून असं सांगण्याची गरज नव्हती, जाहिरातींची गरज नव्हती, कारण त्याच्या मनामध्ये ते होते। भाईनं सांगितलं तर खरं आहे की त्याच्या गाडीमध्ये डबे असायचे आणि त्यावेळी बहुजन समाजातील लोकांना खायला मिळत नव्हतं, पण अनेक मुलांना ते जाऊन बिस्किटं चॉकलेटी देत होते आणि ते गोवाभर भाऊंची गाडी आली की मुलांची रांग लागायची पळत की खाऊ मिळणार होता। आज बघितलं की गोव्यामध्ये शैक्षणिक क्रांती झाली, गोव्यामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेज झाले। त्या इंजिनिअरिंग कॉलेजची सीट्स भरत नाही, कारण बहुजन समाजाची मुलं शिकण्याची इच्छा आहे पण तिथं जाऊ शकत नाही, कारण या कॉलेजची जी फी आहे ती भरमसाठ आहे आणि बहुजन समाजाची माणसं इच्छा असूनही आपल्या मुलांना तिथं घालू नये। ही कसली शिक्षण क्रांती आपण म्हणतो? कारण त्या काळी शाळा नव्हती, गोठ्यामध्ये शाळा सुरू केली भाऊनं की मुलं शिकली पाहिजे। शिक्षक नव्हते, महाराष्ट्रातून आणले, कर्नाटकातून आणले, गोव्यातील कोण जरी शिकलेला माणूस बेकार आहे त्याला नेऊन शिक्षक केलं, कारण त्यांची एकच तळमळ होती, बहुजन समाजाचा माणूस शिकला पाहिजे।